डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1965 या दिवशी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या महाग्रंथ वाचनाची सांगता करण्यासाठी कोल्हापुरातल्या धम्मनिनाद फाउंडेशनच्या वतीनं 5वी वर्षावास धम्म परिषद या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ही धम्म परिषद एकूण 3 सत्रांमध्ये पार पडणार असल्याचं आयोजक विजय कुशान यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. पहिल्या सत्रात चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते या धम्म परिषदेचं उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे हे उपस्थितांना संबोधित करणार असून त्यानंतर अतुल भोसेकर हे सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मक्रांतीचा वारसा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्रात आंबेडकरी चळवळीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर अमित मेधावी यांचं बौद्ध धम्मातील समता आणि भंते डॉक्टर यश कश्यपायन यांचं आपण तथागत बुद्धाकडं का जायचं या विषयांवर प्रबोधनात्मक संबोधन होणार आहे. पत्रकार बैठकीला बाजीराव कांबळे, चंद्रकांत सूर्यवंशी, PS कांबळे, विलास कांबळे, संजय कुर्डूकर, विद्याधर काळे यांच्यासह धम्मनिनाद फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.